मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना। राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा। मेल पाठवला असला तरी भरोसा नाही, व्यवहार करणारे ट्रस्टीज पळून गेले। मोहोळ स्थायी समितीत गेल्यावर विशाल गोखलेंची संपत्ती वाढली, धंगेकरांचा आरोप। महायुतीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ता, भाजप विरोधात त्यांची भूमिका नाही, शिंदेंकडून कौतुक। कागदपत्र द्या अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार, माझ्याकडे प्रचंड पुरावे। धंगेकरांचा मोहोळांना इशारा, तर आता राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांची मोहोळांना ताकीद असल्याचीही धंगेकरांची टीका। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी पीएसआय गोपाळ बदनीला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी। लैंगिक शोषण केल्याचा आरोप, तर महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजित सिंग निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडीशी जरी शंका असती तरी या कार्यक्रमाला आलो नसतो, मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लिंच। फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, हत्येमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करतायत, राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातले असे संवेदनशील घटना या ठिकाणी राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी। फलटण प्रकरणांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन, डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी। तर एका वर्षात पुन्हा मंत्री बनणार, त्यात काही किंतु परंतु नाही। 5 वेळा निवडून आलोय, 4 वेळा मंत्री झालोय, आता पुन्हा वर्षभरात मंत्री होणार। राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचे धर्मराव बाबा आत्रामांचे संकेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा, सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात बोलणार, राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार, नेत्यांकडून वरळी डोमचीही पाहणी। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणी संदर्भात आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता। मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 8 वाजता शिवतीर्थवर बैठक, तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा, आंदोलनासाठी बच्चू कडू आज हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे निघणार। मोर्चा आधी बावनकुळेंकडून कडूंना बैठकीचं निमंत्रण। नागपुरात अरहम अॅनिमल अँब्युलन्सचा शुभारंभ, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अरहम अॅनिमल अँब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। लंडनमधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन, कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी ही वाघनख पाहता येणार। देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो, मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। दिल्लीच्या अशोक विहार परिसरामध्ये 20 वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला, दुचाकीस्वाराकडून तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न, बचावावेळी पीडितेचे दोन्ही हात भाजले। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अगस्ती नदीला पूर, नदीवरील पूल वाहून गेला, चिंचोडी खुर्द आणि रायते गावातील वस्त्यांचा संपर्क तुटला। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, कांदा, सोयाबीन, कापूससह मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह इतर पिकांचं यामुळे नुकसान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।